नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र धनिष्ठ आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:47 ते 5:25 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:25 ते 7:03 आणि यमगंड काळ दुपारी 12:32 ते 2:09 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर केंद्रित करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भाची चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार थोडं जपून करणं आवश्यक राहते. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता राहील. खर्च जास्त होतील. मित्रपरिवाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही घटना तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या तुमच्या अपेक्षेपेक्षा थोड्या वेगळ्या असू शकतील. त्यामुळे तुमचं मानसिक धैर्य थोडंसं खचण्याची शक्यता राहील. महत्त्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात घेणं टाळणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी सुद्धा लागू शकतील. मात्र असे निर्णय की जे दूरगामी परिणाम करणार आहेत किंवा असे निर्णय की ज्यामध्ये जास्त रिस्क आहे अशा प्रकारचे निर्णय आजच्या दिवशी मात्र घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही छोटे मोठे त्रास होऊ शकतील. याचा परिणाम थोडा मानसिकतेवरती सुद्धा दिसून येईल. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. प्रलोभनांच्या मागे धावू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. आरोग्य मग ते शारीरिक असो व मानसिक दोन्ही ठिकाणी समतोल राखणं गरजेचं राहील.
छोट्या मोठ्या कारणामुळे तुमचा तोल ढळू शकेल. यामुळे मनावर थोडंसं मळप दाटून येईल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या संदर्भात थोडं सतर्क राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे असे निर्णय की ज्याचा विपरीत परिणाम तुमच्या फ्युचरवर होऊ शकेल, भविष्यावर होऊ शकेल, की ज्यामध्ये रिस्क आहे, अशा प्रकारचे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वाद होण्याची शक्यता राहील. अर्थात त्याचा फार मोठा इम्पॅक्ट होणार नाही, परंतु आजचा दिवस त्यामुळे थोडासा विचलित होऊ शकाल तुम्ही. तुमची जर का संतती असेल तर त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी मात्र चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे खटके उडण्याची शक्यता राहील. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. अंदाज चुकू शकतील आणि त्याचा स्ट्रेस तुम्हाला जाणवू शकेल. या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातले व्यवहार, मग ते खर्च असतील किंवा गुंतवणूक, या संदर्भात काळजी घ्या. घरातील व्यक्तींकरता काही खर्च तुम्हाला करावे लागू शकतील. मात्र आर्थिक स्तरावर थोडा वेगळे अनुभव येण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी चांगल्या प्रकारची दिसून येईल. त्याचप्रमाणे मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. थोडासा घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवाद किंवा खटके वगैरे उडू शकतील. त्यामुळे तुमची मानसिकता विचलित होऊ शकेल. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन आजच्या दिवशी दिसून येऊ शकतील. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल घेऊ नका. छोट्या मोठ्या निर्णयाच्या संदर्भातसुद्धा थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहारसुद्धा आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 ऑगस्ट 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.